मी इकडे कुठे जेवण करायला आलो त्यासाठी पहिल्यापासून बा सकाळी फ्रेश होऊन बऱ्यापैकी तयारी करून निघलो आईने मी राजुराला जायसाठी, कारण की पहिलं होतं आम्हाला बँकेमध्ये काम. बँकेमध्ये आई काम करायला गेली, मी बाहेर होतो. मग आईचं काम झालं, आईला घेऊन आम्ही निघलो वापिसचे पडसगावले जायसाठी. आम्हाला होतं हे आबाजीपाशी काम. आबाजीपासून काम करून निघलो आम्ही वापिसचे मामाकडे जायसाठी, कारण की मामानं मला बोलावलं होतं जेवण करायसाठी. आम्ही आलतो पहिले कोटारीमध्ये. कोटारी म्हणून आईनं पूजेचं सामान वगैरे घेतलं. तर आम्ही पोहोचलो रिटावरच्या मारुतीपाशी. तिथे गेल्याच मला मामानं आवाज दिला. मामा म्हणे तू पटसे मायापाशी आहे म्हणे, पण पाय म्हणे मी कशी भाजी बनवतो म्हणे. ठीक आहे. मग सर्वजण भाजी सामान वगैरे करत होते व्यवस्थित. आईकडे कणिक भिजवत होती. मग मेवण्यापाशी इकडे थोडीशी त्यापेक्षा मस्त गेलो. तिकडे माझा मामा आईचा मामा भाजी बनवत आणि इकडे सर्वजण पोळ्या बनवत होते. मग इकडे आम्ही भाजी बनवून चालू ठेवलं. मग भाजी वड्या पकून गेली, त्याच्यात मस्तपैकी सामान टाकून दिला. मग मामा म्हणे जा म्हणे दुकानात जाऊन सामान घेऊन जा म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग दुकानात गेलो, बड्या सामान घेतली. इकडे कढी बनत होती, कढी बनवून घेतली. आणि एका साईडले मामा कढई करत होता. मामाने बड्या कढई केली. मामाला विचारलं इकडे असं जेवण का करते म्हणलं. तर मामा म्हणे इकडे नवसाचा मारुती आहे म्हणे. हो का म्हणलो. तर मग आम्ही बड्या जेवण शिजून घेतलं मस्तपैकी. मग इकडे बाया बसल्या होत्या. मग इकडे आई आमची बसून सर्वांसोबत गोष्ट खापाडून घे म्हणलं. मग मामा म्हणे चला म्हणे जाऊन नैवेद्य ठेवू म्हणे मंदिरात म्हणे. हो म्हणलं. मग मंदिरात गेलो, बड्या पूजा वगैरे केली मस्तपैकी, नैवेद्य वगैरे ठेवून दिलं. मंदिरात खूप गर्दी होती म्हणून पटपट दर्शन वगैरे घेतले. मग आम्ही प्रसाद वगैरे तयार केला, प्रसाद वाटून दिला. मग इकडे जेवणाचं झालं तर आम्ही बाहेर काढून घेतलं. मग बड्यापैकी जेवण केलं. मग आईने मी वापस निघलो गावासाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.